नमस्कार, मी सुधाकर काशीद, तरुण भारत कोल्हापूर। आता आपण आहोत पंचगंगा नदीच्या पात्रात आणि पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाच्या कमानीजवळ। आज इथे यायचं कारण हेच की हा जो पाठीमागं पूल दिसतोय दगडी, याचं नाव शिवाजी पूल। 1874 ते 1878 काळात हा पूल बांधण्यात आला आणि कोल्हापूर आणि कोकण किंवा पश्चिम भागात जाण्यासाठी भक्कम असा आधार या शिवाजी पुलानं दिला। या शिवाजी पुलाचा वापर 125 ते 150 वर्षापर्यंत चालूच होता। साधारण बांधकामाच्या नियमानुसार 100 वर्षानंतर थोड्या बांधकामात थोडी ढिलाई येते किंवा त्याचा भक्कमपणा राहत नाही असं म्हटलं जातं। त्यानुसार या पुलाला पर्याय म्हणून नवीन पूल याच पुलाच्या शेजारी बांधण्यात आला। पण 100 ते 150 ते 125 वर्ष या शिवाजी पुलानं कोल्हापूरकरांना आणि कोकणवासियांना जी सेवा दिली त्याबद्दल कृतज्ञता म्हणून आज जुना बुधवार पेठेतील म्हणजे जुना बुधवार पेठ तालीम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आज श्रमदान केलं आणि या शिवाजी पुलाच्या म्हणजे जुन्या शिवाजी पुलाची जी एक अतिशय विचित्र अशी अवस्था झाली होती ती दूर करण्याचा प्रयत्न केला। शिवाजी पुलानं कोल्हापूरकरांच्यावर कोकणवासियांच्यावर केलेले उपकार न मोजता येण्यासारखे आहेत। याच शिवाजी पुलाच्या या दगडी 5 कमानींनी सगळा भार म्हणजे कोकणला जाणारा कोकणकडून येणारा सारा भार आपल्या खांद्यावर पेलला आणि वाहतूक व्यवस्था किंवा दळणवळणाची सोय अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या परीने त्याने पार पाडली। या पुलाच्या या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज जुना बुधवार पेठ तालमीच्या कार्यकर्त्यांनी या पुलाची आपल्या परीने स्वच्छता केली। पण सांगायची गोष्ट अशी की ज्यावेळी या शिवाजी पुलाला पर्यायी पूल करण्याचे ठरले त्याचवेळी सार्वजनिक बांधकाम विभाग, इरिगेशन विभाग, कोल्हापूर महापालिका या सर्वांनी असं वारंवार सांगितलं होतं की या ज्या शिवाजी पुलानं कोल्हापूरकरांना इतकी दीर्घकाळ चांगली सेवा दिली त्या पुलाबद्दल आम्ही 100% कृतज्ञ आहोत आणि त्या जुन्या पुलाची देखभाल हेरिटेज ते एक वारसा स्थळ आहे असं समजून आम्ही करू। पण शिवाजी पुलाची अवस्था खूप वाईट आहे। म्हणजे एखादं वस्तू ज्या वेळपर्यंत वापरात आहे तोपर्यंत त्या वस्तूला चांगला मान मिळतो, चांगलं स्थान मिळतं, पण एकदा त्याचा वापर संपला की त्याच्या वाट्याला अगदी शुकशुकाट येतो। तीच परिस्थिती या शिवाजी पुलाची झालेली आहे। आज जुना बुधवार पेठेच्या कार्यकर्त्यांनी एक नवा उपक्रम राबवून शिवाजी पुलाबद्दलची जुना बुधवार पेठेची नव्हे तर कोल्हापूरकरांच्या किती भावना जोडलेल्या आहेत हे श्रमदान आणि हा पूल स्वच्छ करून दाखवण्याचा प्रयत्न केला। अर्थात एकदा स्वच्छता केली म्हणजे ती कायमस्वरूपी आहे असं नाही, त्यामुळे तो वारंवार करावीच लागणार आहे आणि ती वेगवेगळ्या संस्थांनी जी जबाबदारी घेतली महिन्यातून एकदा महिन्यातून 2दा असं जर केलं तर हा शिवाजी पूल हे त्याचं अक्षरशः असं कणखर असं स्वरूप कायम आपल्या सोबत घेऊन राहणार आहे। आता मी एक खूण तुम्हाला मुद्दाम दाखवतो। या शिवाजी पुलाची ही जी कमान आहे आणि हे दगडी त्याच्या खाली जे दगडी पिलर आहेत म्हणजे ही कमान सगळा वाहतुकीचा भार पेलते, पण ह्या कमानीचा भार या दगडी पिलरनी उचललेला आहे आणि बरोबर कमान आणि हे पिलर याच्या भोवती जो असा एक आकार आहे विशिष्ट प्रकारचा असं पुढं आलेला जो दगड आहे त्याला मच्छिंद्री असं म्हटलं जातं। मच्छिंद्री म्हणजे काय तर कोल्हापूरच्या पुराचं एक मापन करण्याची एक जुनी पद्धत होती। म्हणजे साधारण पंचगंगेचं पाणी पात्राबाहेर आलं काय, पंचगंगेला महापूर आला काय किंवा पंचगंगेला पाणी कुठवर आलेलं आहे महापुराचं असं कोल्हापूरकर परस्परांना या प्रश्न अशा शब्दात हा प्रश्न कधीच विचारत नाहीत। फक्त मच्छिंद्री झाली काय एवढा प्रश्नच विचारतात आणि एखाद्यानं मच्छिंद्री झाली असं म्हटलं की कोल्हापूरकर समजतात पंचगंगेला महापूर आला, या वर्षीचा पुरेसा पाऊस कोल्हापुरात पडला आणि आता हळूहळू पंचगंगेचा महापूर ओसरायला सुरुवात होणार असं लोक समजतात आणि ते खरंही होतं। पण गेल्या एक 8-10 वर्षात पावसानं बदललेलं त्याचं स्वरूप, लहरी झालेला पाऊस, 8 दिवस जेवढा पाऊस पडत नाही तेवढा एका तासात पाऊस पडतो आणि सगळी महापुराची परिमाणं बदलत गेलेली आहेत। त्यामुळं गेल्या 5-6 वर्षात
3 ते 4 वेळा मच्छिंद्री झाली, पूर ओसरला, पुन्हा इतका पाऊस झाला की पुन्हा महापूर आला आणि मच्छिंद्री हे अतिशय जुनं परिमाण आता थोडंसं म्हणजे त्या परिमाणानं कोल्हापूरचा महापूर, पंचगंगेचा महापूर किंवा कोल्हापूरचा पाऊस मोजणं आता अशक्य झालेलं आहे. किंबहुना या लहरी पावसामुळं ते असं बिघडलेलं आहे. आज या जुना बुधवार पेठेने राबवलेल्या या श्रमदानाच्या शिवाजी पुलाची श्रमदानानं स्वच्छता करण्याच्या निमित्तानं आज आम्ही या पुलाचं अंतरंग सगळ्यांना दाखवण्याचा हा एक आमचा प्रयत्न आहे.